छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवलेलं आहे। खरं तर तिकीट वाटपावरून राडा पाहायला मिळाला होता। आता इम्तियाज जलील माझ्या सोबत आहेत। विजयी रॅली MIMची आपण बघू शकतो की मोठा जल्लोष MIMचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। जलील साहेब काय सांगाल, मोठी विजयाची रॅली करतात? काय आहे की सर्वप्रथम मी अल्लाहचा धन्यवाद देतो। माझ्या पक्षाचे जे नेते आहे असदुद्दीन अवैसी साहब आणि अकबरुद्दीन अवैसी साहब यांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या शहरातली जे आम जनता आहे ज्यांनी मागच्या 10-15 वर्षापासून MIMला जे ताकद दिलेली आहे याचाच एक परिणाम आहे की बाकी सगळे पक्ष एकमेकांसोबत होते आणि हे जे आमच्या विरोधातले लोक होते त्यांना एक मोठा फटका या शहरातली जनताने दिलेला आहे। मागच्या वेळी आम्हाला 25 जागा आम्ही जिंकलो होतो, यावेळी 33 जागा आम्ही जिंकलेले आहे। तर मी सगळ्या लोकांचा धन्यवाद देतो। नंबर 2चा पक्ष तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहिला आहात। आम्ही पहिल्यांदा जे इलेक्शन लढलो होतो त्यावेळी सुद्धा आम्ही मेन ऑपोजिशन पार्टी होतो आणि यावेळी सुद्धा खूप एक मोठी ताकद म्हणून आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये MIMसाठी उभे केलेली आहे। तर आमची अपेक्षा हेच आहे की शहराच्या विकासासाठी आता सगळ्यांनी एकत्र यावं, या शहरातला विकास करण्यासाठी जे जे लागतात आम्ही ते करायला तयार आहे। पण खरं तर ज्या दिवशीपासून तिकीट दिले गेले होते त्या दिवशीपासून जे संपूर्ण नाराजी आणि तुमच्यावर देखील हमला झाला होता, हे संपूर्ण प्रकरण घडवण्यात आले होते, त्याच्यानंतर हे यश कसं बघता याकडे? त्यावेळी सुद्धा मी एक स्टेटमेंट केलं होतं की 98% 98% जे लोक आहे ते MIM सोबत आहे। 2% जे 2 नंबरचे कामं करणारे लोक आहेत ते आमच्यासोबत नाही आहे आणि त्यांना घेणारही नाही आम्ही। तर हे जे 2% लोक आहे ते कधी माझ्या गाडीवर हल्ला चढवला, कधी काळे झेंडे दाखवले, पण त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की या शहरातली जनता जी आहे ते MIM आणि आमच्यासोबत आहे। बरं, फक्त संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठं यश तुम्हाला पाहायला मिळतं। जवळपास 50 जागांच्या वर। नाही 120 जागा आतापर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिंकलेले आहे। 120 जागा। या यशाकडे कसं बघता? संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नगरसेवक निवडून आले त्याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सगळे लोकांचा विश्वास या शहरामध्ये काँग्रेसने ज्या प्रकारे प्रचार केला, राष्ट्रवादीने ज्या प्रकारे प्रचार केला, सगळ्यांना माहीत आहे की हे लोक कधी ना कधी जाऊन भाजपसोबत मिळू शकतात। एक MIM पक्ष आहे जे भारतीय जनता पार्टीसोबत कधी जाणार नाही, म्हणून त्यांचा विश्वास आमच्यावर जे वाढलेला आहे याचाच एक परिणाम आहे की आपण नागपूरसारख्या ठिकाणी आम्ही 7 सीट जिंकलेले आहे, मालेगावमध्ये 21 सीट जिंकलेले आहे, मुंबईमध्ये आम्ही 9 सीट जिंकलेले आहे। असे अनेक शहरं आहेत। विरोधी भाजपची भेटी म्हणू शकतील या सगळ्या याच्यावरनं? नाही, भाजपला तर दोघं शिवसेनेला संपायचं होतं, त्यांचं षडयंत्रच एक होतं की आपण एकनाथ शिंदे साहेबांना कसं कापायचं आहे। तुम्ही जबाबदारीनं बोलतात, भाजपला दोन्ही 100%। आज सर्व मोठ्या शहरांमध्ये कोणी जिंकले तर भारतीय जनता पार्टी, ते अजित पवारलाही वापरलेले आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांनाही वापरलेले आहे आणि त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ना यूज अँड थ्रो, तर त्यांनी यूज केले, थ्रो केले, आता आम्ही आलेले आहे। संभाजीनगरमध्ये आता एवढं यश मिळालंय की तुम्हाला आता विरोधी बाकावर बसावं लागणार आहे। विरोधी पक्ष नेता म्हणून आता नंबर 2चा पक्ष असल्यामुळे तुम्हाला आहे ना, आम्ही बसू ना, एक प्रामाणिकपणे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार। आता काय मुख्य मुद्दे असणार आहे? जलील साहेब, आता काय महत्वाचे मुद्दे असणार आहे खास?